सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग लोकनेते बाळासाहेब देसाई पंचायत समिती पाटण आयोजित बाळासाहेब देसाई जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय डॉक्युमेंटरी स्पर्धा सादर करीत आहे. गजानन हनुमान सुतार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगेवाडी, केंद्र विहे, तालुका पाटण. लोकनेते बाळासाहेब देसाई एक तेजस्वी पर्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा जन्म विहे तालुका पाटण येथील हनुमंतराव पाटील यांची कन्या दरुबाई यांच्या पोटी 10 मार्च 1910 रोजी विहे येथे झाला. विहे गावापासून 7 ते 8 किलोमीटरवर मरळी हे गाव आहे. बाळासाहेब देसाई यांच्या वडिलांचे नाव श्रीपतराव देसाई, ते मरळी गावचे राहणारे. बाळासाहेब देसाई यांचे 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण मरळी गावातीलच शाळेत झाले. त्या काळी इयत्ता 4थी चांगल्या मार्काने ते पास झाले. इयत्ता 4थी नंतर 5वीचे शिक्षण कुंभारगाव तालुका पाटण येथे झाले. श्रीपतरावांच्या जवळच्या मित्राकडे ते 1 वर्ष राहिले. इयत्ता 6वी साठी पाटणला फुटाणे नावाच्या कपडे व्यापाऱ्याकडे वर्षाला 3 मन ज्वारी आणि 20 रुपये या बोलीवर शिक्षणासाठी ठेवण्यात आले. व्यापाऱ्याला दिलेला हा शब्द वडिलांना पाळता न आल्यामुळे बाळासाहेबांना या ठिकाणी खूप कष्ट सहन करावे लागले, खूप त्रास सहन करावा लागला. पाटणच्या सुखदुःखाच्या आठवणी घेऊन बाळासाहेब पुढील शिक्षणासाठी कराडला आले. इयत्ता 7वीचे शिक्षण कराडला मराठी शाळा नंबर 1 येथे झाले. पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरचा रस्ता धरला. या ठिकाणी वार पद्धतीने जेवणाची सोय करून देशपांडे यांच्या 1 वर्षात इंग्रजी 3 इयत्ता पास केल्या. कोल्हापुरातील 1 वर्षात उत्तीर्ण झालेल्या इंग्रजी 3 इयत्तांची परीक्षा हीच बाळासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना ठरली. राजाराम हायस्कूलमध्ये इयत्ता 4थी साठी प्रवेश मिळाला. इयत्ता 5वीत गेल्यानंतर शाहू बोर्डिंगला प्रवेश मिळाला आणि 1930 साली मॅट्रिकची परीक्षा पास झाली. 1934 साली राजाराम कॉलेजमधून त्या काळातील पाटण तालुक्यातील पहिले ग्रॅज्युएट आणि साईक्स लॉ कॉलेजमधून 1937 साली LLB झाले. बाळासाहेब देसाई यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द 1941 ते 1983 जवळजवळ 42 वर्षे. या कालावधीत 1952 ते 1983 6 वेळा पाटणचे आमदार राहिले. अपरिहार्य कारणास्तव 1939 साली राजकारणात स्वतःला झोकून दिले. अवघ्या 2 वर्षात सातारा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले. सातारा लोकल बोर्डाचे 1941, 1946 आणि 1950 सलग 3 वेळा अध्यक्ष म्हणून एकमेव निवड. सातारा लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना 309 शाळा आणि 388 शिक्षक तातडीने भरण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला होता. देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक 7 जानेवारी 1952 साली झाली. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताने निवड झाली. एसटी महामंडळ संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. 1957च्या विधानसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवड. माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात बांधकाम मंत्री 14 एप्रिल 1956 ते 30 एप्रिल 1960 जवळपास 4 वर्ष त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. बांधकाम मंत्री असताना मुंबई गोवा पहिला कॉन्क्रीट रस्ता बिना ठेकेदार 363 मैलाचा हा रस्ता 5 वर्षात पूर्ण केला. बांधकाम मंत्री असताना अनेक सार्वजनिक कामाचे उद्घाटन, भूमिपूजन केले. रस्ते, पूल बांधले. अशा कामांची काही छायाचित्रे. कोयना धरणाचे निर्माते माननीय बाळासाहेब देसाई बांधकाम मंत्री असतानाच कोयना धरणाचे काम सुरू केले. 1910 सालच्या टाटा पॉवरच्या अहवालानुसार धरणाची निर्मिती झाली. माननीय यशवंतराव आणि वेणुताई चव्हाण यांच्या हस्ते या धरणाचे भूमिपूजन केले. धरणाचे बांधकाम सुरू असताना 2 वेळा माननीय पंडित नेहरू यांचा पाहणी दौरा झाला. 1957 ते 1960 जवळपास 3.5 वर्षात धरणाचे काम पूर्ण केले. अवघ्या 7 वर्षात जलविद्युत प्रकल्पाचेही काम पूर्ण केले. पाटण तालुक्यातील पूल बांधणी. कोयना नदीवरील सांगोड येथील पुलाचे उद्घाटन प्रसंगी लोकनेते साहेब. निसरे येथील फरशी पुलाच्या भेटीप्रसंगी ग्रामस्थांच्या समवेत लोकनेते साहेब. शिक्षण मंत्री 1 मे 1960 ते 11 नोव्हेंबर 1962 अतिशय कमी कालावधी, पण या कमी कालावधीत ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1200 रुपये आहे अशा पालकांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण केले. या निर्णयामुळे 33% ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशात वाढ झाली. शिक्षण मंत्री असतानाच 1962 मध्ये कोल्हापुरात श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात बाळासाहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. 21 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 1 वर्ष 2 दिवस या खात्याचा कार्यभार त्यांनी सांभाळला. कोल्हापूरला कृषी विद्यापीठाची घोषणा केली. विभागवार कृषी संशोधन परिषदांचे आयोजन केले. कोकणच्या शेतकऱ्यांसाठी खारलँड विधेयक मंजूर केले. गृहमंत्री बाळासाहेब 1963 ते 1967
गृहमंत्री असताना मिसा कायद्याखाली 7 महिने तुरुंगात असलेले आचार्य अत्रे यांची सुटका केली. वरळीच्या पोलीस वसाहतीचे बांधकाम पूर्ण केले. नागपूर, पुणे, औरंगाबाद पोलीस आयुक्तांची नियुक्ती केली. सर्व जाती धर्माच्या 350 नवीन विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नियुक्ती केल्या. महसूल मंत्री बाळासाहेब 28 नोव्हेंबर 1967 सिनेमावर 25% ऐवजी 15% कर म्हणजेच 10% कर सवलत जाहीर केली. महसूल मंत्री असल्यामुळेच कोयना भूकंप मदतकार्य आणि पुनर्वसन कार्यात मोलाची साथ मिळाली. कोयना भूकंप आणि बाळासाहेब 11 डिसेंबर 1967 ची काळ रात्र महाराष्ट्राची वैरी ठरली. बाळासाहेबांना प्रिय असलेल्या पाटण तालुक्यावर भूकंपाचा प्रचंड आघात झाला. यावेळी बाळासाहेब देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्याला वाहून घेतले. 25,000 ब्लँकेट घोंगड्या वाटप केल्या. तात्पुरते निवारे उभे केले. धान्य वाटपाची व्यवस्था केली. 2च दिवसात इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यामुळे मदत कार्याला खूपच वेग आला. या संपूर्ण काळात बाळासाहेब आणि त्यांचे सहकारी राबले. जवळजवळ 1 वर्ष बाळासाहेब कोयना धरण परिसरातच मुक्काम ठोकून होते. विधानसभा अध्यक्ष आणि बाळासाहेब देसाई 4 जुलै 1977 ते 13 मार्च 1978 हा कालावधी 8 महिने इतका होता. बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे निर्माते माननीय बाळासाहेब देसाई. बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे भूमिपूजन 20/10/1969 रोजी वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाले. प्रत्यक्ष गळीत हंगाम 1973 साली सुरू झाला. अर्धशतक होऊन गेले तरी हा कारखाना आज बाळासाहेब देसाई यांच्या रूपाने दिमाखात डौलात उभा आहे. या कारखान्यामुळे पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले, तसेच तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळाला आहे. तेजस्वी पर्वाचा अस्त दिनांक 23 एप्रिल 1983 रोजी त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 73व्या वर्षी या लोकनेत्याने अखेरचा श्वास घेतला. आधार आणि आभार. लोकनायक बाळासाहेब देसाई, लेखक वसंत बहुलेकर, दौलत, संकलन संपादन मधुकर भावे, लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक भवन, दौलतनगर.